वाल्मिक कराडला घेऊन पोलिसांची गाडी निघाली। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर वाल्मिक कराडला नेलं जात असताना अचानक कोर्टाबाहेर बसलेल्या महिलांनी घोषणाबाजी सुरू केली। अचानक सुरू झालेल्या या घोषणाबाजीमुळे गोंधळ देखील उडाला। बघा मॅडम, तुम्हाला डिटेन करू आम्ही, सांगतो तुम्हाला। बसा गाडी, चला गाडीत बसो, चला। आमच्या बीड जिल्ह्यामध्ये दिवसा ढवळ्या माणसांना मारलं जातंय। या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ट्रायल व्यवस्थित चाललं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, पारदर्शकता प्रत्येक गोष्टीत असली पाहिजे। महिला आमच्या बरोबर आमची मागणी एकच आहे, पब्लिक झाला तरच लक्ष दिलं जातं। या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये तर या महिलेचं नाव आहे हेमा पिंपळे। त्या वकील आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या देखील आहेत। ज्यावेळी वाल्मिक कराडला नेलं जात होतं त्यावेळी महिलांना घेऊन त्या तिथे आल्या, पोलिसांची हुज्जतही त्यांनी घातली, तिथे त्या बसल्याही होत्या आणि अचानक घोषणाबाजी सुरू केली। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, देवेंद्रजी तुम्ही बीड जिल्ह्यात या आणि कायदा सुव्यवस्था सुधारा असं म्हणत न्यायालयाबाहेरच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध त्यांनी महिलांना घेऊन व्यक्त केला। यावेळी एका महिलेला भोवळ देखील आली, त्यानंतर मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला। पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळून त्या महिलांना ताब्यात घेतलं। मात्र या प्रकरणाची चांगली चर्चा रंगली आहे आणि एक प्रकारे याला राजकीय स्वरूप देखील प्राप्त झालंय असं बोललं जात आहे। शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या आणि पदाधिकारी यात दिसल्या। दुसरीकडे इतर काही वकिलांनी कराड यांच्या समर्थनार्थ पिंपळे यांचा निषेध केला। त्यामुळे एकूणच कोर्टाबाहेर वकिलांमध्ये जुंपलेली पाहायला